सर्वांना जय भीम। आजच्या या विशेष भागामध्ये आपण जर बघितलं तर या नोव्हेंबर महिन्यामध्ये 26 नोव्हेंबर जो आहे तो भारतीय संविधान दिन म्हणून संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो आणि त्याच संविधानाचं महत्त्व, ज्या संविधानानं आपला जो हा देश आहे, आपला जो हा भारत देश आहे, त्याला एका विशिष्ट असं सूत्रानं वेगवेगळ्या प्रकारच्या जाती, वेगवेगळे प्रकारचे विचार, वेगवेगळ्या प्रकारच्या परंपरा आणि वेगवेगळ्या प्रकारची जी ही डिव्हर्सिटी आहे ती या संविधानाच्या माध्यमातून अखंड जो हा भारत आहे तो आजतागायत देश स्वातंत्र्य झाल्यापासून अतिशय रमणीय अशा अवस्थेमध्ये आपल्याला पुढे जाताना आपण बघत आहोत। आपण जर का इतर राष्ट्रांचा जर का विचार केला किंवा तशा प्रकारची त्यांची विचार प्रणाली जी धर्माच्या नावावरती चालवली जाते, ती राष्ट्र आज जगाच्या पाठीवरती विध्वंसाकडे किंवा विनाशाकडे चाललेले आहेत आणि म्हणून संपूर्ण जे जग आहे ते या भारतीय संविधानाचं जे लिखित संविधान आहे आणि या संविधानाच्या माध्यमातून त्या देशामध्ये राहणारे जे लोक आहेत, त्यांचे जे हक्क आहेत, त्यांचे जे अधिकार आहेत, त्यांच्या ज्या शैक्षणिक किंवा ज्या नोकरीविषयक ज्या जागा आहेत किंवा आपण अगदी सोप्या भाषेमध्ये म्हणू शकतो की ज्याच्या त्याच्या लोकसंख्येच्या नुसार त्याला जी दिलेली निवड आहे, त्याची जी दिलेली जागा आहे ती या संविधानाच्या माध्यमातून भरली जाते आणि म्हणून नोकरी असेल, शिक्षण असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे व्यवहार असतील किंवा कायदेविषयक जे सल्ले असतील ते या संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये राबवले जातात आणि तेच जे संविधान आहे याचा संविधान महोत्सव किंवा संविधान दिन येत्या 26 नोव्हेंबर रोजी संपूर्ण भारतामध्ये साजरा होतो आहे आणि याच निमित्तानं मुंबई दादर शिवाजी पार्क जे आहे त्या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे जे कार्याध्यक्ष आहेत भीमरावजी आंबेडकर यांनी संपूर्ण जनतेला आवाहन केलेलं आहे की संविधान महोत्सव सभा जी आहे त्या या संविधानाच्या सन्मानार्थ या सभेला जी आहे ती प्रचंड मोठा प्रतिसाद तुम्ही द्याल अशा प्रकारचं आव्हान डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी संपूर्ण जनतेला केलेलं आहे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी जो महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष बनण्याच्या मार्गावरती आहे आणि म्हणून या पक्षाच्या माध्यमातून येत्या 25 नोव्हेंबरला शिवाजी पार्क दादर या ठिकाणी ही संविधान सन्मान सभा आयोजित केलेली आहे आणि म्हणून तुम्ही सर्वांनी या सभेला अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद द्याल, हजेरी लावाल किंवा या संविधानाच्या सभेच्या माध्यमातून उत्पन्न होणारे जे विषय आहेत किंवा आंबेडकर घराण्याचं जे मार्गदर्शन आहे ते तुम्ही ऐकाल, तिथपर्यंत जाल आणि या सभेला मोठ्या उत्स्फूर्तेने प्रतिसाद कराल अशा प्रकारची सूचना या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हा सर्वांना करतो आहे आणि म्हणून हे जे संविधान आहे ते माणसाला माणूस म्हणून बघण्याचं फार मोठं शस्त्र आहे आणि हे संविधान जे आहे ते प्रत्येक मानवी जीवनाचा जे आचार आहेत, विचार आहेत किंवा मानवी जीवन दिवसेंदिवस घडत असताना एक जीवनचर्या जगण्याची जी परिणिती आहे ती या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळतं आणि म्हणून हे जे संविधान आहे ते प्रत्येकाचं आहे, तुमचं आहे, माझं आहे, या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक जातीचं की प्रत्येक वैचारिक मानवाचं जे शस्त्र आहे ते हे भारतीय संविधान आहे आणि म्हणून एका कवीने फार छान लिहिलं आहे की हे बाबासाहेबानं दिलं, हे बाबासाहेबानं। आणि म्हणून मित्रांनो, या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून होणाऱ्या मुंबई शिवाजी पार्क या 25 नोव्हेंबरच्या सभेला तुम्ही सर्वजण उपस्थित राहाल। प्रचंड मोठ्या गर्दीनं या सभेसाठी तुम्ही निमंत्रित कराल किंवा आमंत्रित राहाल अशा प्रकारची सूचना या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना करतो आणि डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी दिलेला जो हा संदेश आहे, त्यांचं जे आव्हान आहे किंवा त्यांनी केलेली ही जी तुमच्या संविधानाप्रती जी रिक्वेस्ट आहे तिला मान सन्मानाने येऊन तुम्ही सहकार्य कराल अशा प्रकारची मंगलमय कामना या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याकडे व्यक्त करतो आणि या ठिकाणी तुमची रजा घेतो। सर्वांना पुन्हा एकदा जय भीम।